आणि मी अद्रक, लसूण, दालचिनी, मिरे असा पूर्ण खडा मसाला आणि कांदा, लसूण हे सर्व मी भाजून घेतलं थोडंसं तेल वगैरे टाकून सण. आणि टमाट्याची प्युरी मी नंतर टाकणार आहे, नाही तर मग मिक्सरला सोबतच वाटून घेणार. आणि मटकीला मी एक शिट्टी लावून घेतलेली होती, हळद मीठ वगैरे टाकून सण. आणि टमाटो मी धुवून सण नंतर मग मिक्सरलाच वाटून घेणार आहे सोबतच. आणि बघ ह्याच्यामध्ये खोबरं खीससुद्धा मी टाकलेला आहे. आणि आता हे छान परतून घेणार. मिक्सरला मी पूर्ण मसाला वाटून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये मी लाल टमाटरसुद्धा टाकून दिलेला आहे. हळद, तिखट, मीठ, धने पावडर, गरम मसाला मी याच्यात काढून घेतला आहे. तर जिरे मोहरीचं टाकण्यात तेल गरम झालेलं आहे. आणि याला छान परतून घ्यायचं. आणि मी याच्यामध्ये कांदा वगैरे भाजलेला होता म्हणून मी याच्यामध्ये हे करणार आहे. आणि नंतर मग याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आता मसाले वगैरे त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा किती तेल आलेलं आहे वरती बघा. छान जोपर्यंत मसाला पूर्ण तेलामध्ये फ्राय होत नाही तोपर्यंत त्याला असं होऊ द्यायचं. हे बघा. आणि साईडला आजूबाजूला मग तेल येत असतं. आणि मी नंतर मग याच्यामध्ये केलेलं आहे, कारण याच्यामध्ये एवढी भाजी येणार नव्हती म्हणून. हे बघा तेल बघा तुम्ही, तरी बघा. हे बघा. आणि 10 ते 15 मिनटं असायला उकळ येऊ द्यायचा, म्हणजे भाजीला चव खूप छान लागते. आणि तुमच्याकडे काय म्हणतात कोथिंबीर वगैरे असलं तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नाही आहे आता. हाय हॅलो नमस्कार. तुम्ही म्हणा पुन्हा तुम्ही मटकीची भाजी केली, पण आईने 500 ग्रॅम एवढी मटकी भिजू घातलेली होती म्हणून मी मसाल्याची मटकी रस्सा भाजी केली. आणि सुमितला म्हटलं तुला चपाती नसेल खायची तर तू पाव वगैरे घेऊन तू जेवण करून घ्यायचो. आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आता मिस्टरांचा टिफिन वगैरे भरून दिलेला आहे मी. आणि आता ते कामावरती जाणार आहे. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. मी कामावून घरी आली आणि नंतर हे वड्याचं घोड वगैरे म्हणता इकडं बेटर घेऊन आले मी विकत. आणि सुमितला खूप आवडतं. व नंतर आईने बघा थोडंफार काम वगैरे आवरलं होतं. दिवाळीची साफसफाई थोडीफार आई करत आहे. आईला म्हटलं तुला बरं नाही वाटत तरी आई केलं. आणि खरंच खूप छान झाले होते बरं का वडे. नंतर म्हटलं सांबार वगैरे बनवू, पण सुमित नाही बोलला. म्हणे मम्मी मस्त त्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, लसूण असं टाकून सण बनवले. खूपच छान झाले होते बरं का. त्याला खूप आवडले. नंतर मग त्याने जेवण वगैरे केलं.